हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर DF ब्लॉक एलिमेंट स्टँडर्ड 12 आणि आता आपण बघणार आहोत मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ द D ब्लॉक एलिमेंट। आत्ताच आपण लास्ट पिरियडमध्ये ज्यावेळेला मेटॅलिक कॅरेक्टर आणि डेन्सिटीची कन्सेप्ट बघितली होती त्यावेळेला जे मुद्दे आपण घेतले होते त्याच मुद्द्यांच्या आधारे आपण मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हे एक्सप्लेन करू शकतो। काय म्हटलंय बा, मोस्ट ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट्स जे आहेत त्यांच्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल इन आउटर मोस्ट शेल आहे, त्यांची लो आयनायझेशन एन्थाल्पी आहे, दे कंटेन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटल and as they contain unpaired electron in n-1d orbital they favors the formation of strong metallic bond covalent bonds, and because of which they possess close packed structure and hence more energy will be required to melt them or boil them। जर का ट्रान्झिशन एलिमेंट कडे क्लोज पॅक स्ट्रक्चर आहे तर त्यांना मेल्ट करण्यासाठी किंवा बॉईल करण्यासाठी आपल्याला जास्त एनर्जी जास्त हीट द्यावी लागेल। म्हणजेच मोस्ट ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंटचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट काय असणार आहे, हाय। दे पॉसेस हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट। आता बघा, आपण सांगितलं की ट्रान्झिशन एलिमेंट्स कडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटल आहे आणि त्याचा परिणाम शेवटी झाला की त्यांच्याकडे हाय मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट असल्याचं आपल्याला दिसून येतं। जेवढे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटल जास्त असतील, greater are the number of unpaired electron in n-1d orbital, greater will be the number of bonds and greater will be the strength of the bond। जेवढे n-1d ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त तेवढेच बॉन्ड्स जास्त, तेवढी त्या बॉन्डची स्ट्रेंथ सुद्धा काय असेल, जास्त असेल आणि त्यामुळे साहजिकच ग्रेटर विल बी द मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट। काय सिक्वेन्स आहे पुन्हा लक्षात घ्या। Greater are the number of unpaired electron in n-1d orbital, greater will be the number of bonds and greater will be the strength of the bond, and as greater is the strength of the bond more close packed structure will be there and more energy will be required to melt them or boil them, and that's why the D block element possess high melting and boiling point। ज्यांच्याकडे n-1d ऑर्बिटल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जास्त असतील त्यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट काय असेल, हाय असणार आहे। आता 3D सिरीजचा म्हणजे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचा जर का आपण विचार केला तर Sc Ti V Cr Mn Fe Co Ni Cu आणि Zn तुम्ही यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकलेले आहात। जेव्हा यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघतो तेव्हा स्कॅन्डियम कडे n-1d मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जे आहेत, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटल, तर स्कॅन्डियम कडे 1 आहे, Ti कडे 2 आहे, V कडे 3 आहे, क्रोमियम कडे एकदम 5 होतात। एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आपण सांगितलं होतं। तर इट कंटेन 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटल। मॅग्नीज आल्सो possess 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटल, बट नाउ इलेक्ट्रॉन स्टार्ट पेअरिंग अप। इलेक्ट्रॉन जे आहे आता पेअरिंग करायला सुरुवात करतं आणि त्यामुळे Feच्या 3D मध्ये भलेही 6 इलेक्ट्रॉन्स जरी असले तरी तो जो 6वा इलेक्ट्रॉन आहे तो एका इलेक्ट्रॉनला पेअर करतो आणि त्यामुळे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन Fe कडे 4 राहतात, CO कडे 3 राहतील, Ni कडे 2 राहतील। अशा पद्धतीने ते कमी कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे काय होत आहे बघा की स्कॅन्डियम कडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटल 1, Ti कडे 2, V कडे 3, क्रोमियम कडे किती आहे, 5। सध्या आपण Mn ला बाजूला ठेवू, तो एक्सेप्शनल आहे, त्याला सोडून द्या, त्याला विसरा। मग काय दिसतंय, फ्रॉम Sc टू Cr द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटल गोज ऑन इन्क्रीजिंग। तेच आपण दिलंय। इन फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 3D सिरीज इन्क्रीजेस अप टू क्रोमियम। स्कॅन्डियम कडे 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, Ti कडे 2, V कडे 3 आणि Cr कडे किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, 5।
मग ॲज द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटल increases, the strength of the bond also increases, and hence melting point and boiling point also increases while going from scandium to chromium. आणि त्यामुळे क्रोमियमचा मेल्टिंग पॉइंट जो आहे या 3D सिरीजमध्ये हायेस्ट असल्याचं दिसून आलेलं आहे. हायेस्ट मेल्टिंग पॉइंट कोणाकरता आहे? क्रोमियमचा हायेस्ट मेल्टिंग पॉइंट असल्याचं दिसून आलेलं आहे. काय म्हणतोय बघा, इन फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 3D ऑर्बिटल इन्क्रीजेस अप टू क्रोमियम. स्कॅन्डियम कडे एकच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, TI कडे 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, V कडे 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, क्रोमियम कडे मात्र 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. मग ॲज द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 3D ऑर्बिटल इन्क्रीजेस, द स्ट्रेंथ ऑफ द बॉन्ड इन्क्रीजेस अँड मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट ऑल्सो इन्क्रीजेस फ्रॉम स्कॅन्डियम टू क्रोमियम. क्रोमियम हॅज हायेस्ट मेल्टिंग पॉइंट इन 3D सिरीज. या पुढे मात्र तुम्हाला काय दिसतंय की Fe कडे 4च अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, CO कडे 3 आहे, Ni कडे 2 आहे. का बरं नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 3D सिरीज डिक्रीज होत चालले आहे? बिकॉज द इनकमिंग इलेक्ट्रॉन स्टार्ट पेअरिंग अप. नंतर येणारा इलेक्ट्रॉन आधीच्या इलेक्ट्रॉनला पेअरिंग करायला सुरुवात करतो आणि म्हणून आपण म्हटलंय आफ्टर क्रोमियम इलेक्ट्रॉन स्टार्ट्स पेअरिंग अप in 3D orbital, and as electron starts pairing up, the number of unpaired electron in 3D series decreases. Fe कडे 4, CO कडे 3, Ni कडे 2 असे कमी कमी झाल्याचं आपल्याला दिसतं. कॉपर कडे आणि झिंक कडे ऑलमोस्ट त्या ठिकाणी 0 इलेक्ट्रॉन्स हे 3D सिरीजमध्ये असल्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉन हे 3D सिरीजमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजेच काय होत आहे की आफ्टर क्रोमियम इलेक्ट्रॉन स्टार्ट्स पेअरिंग अप and number of unpaired electron in 3D orbital decreases, and that is from Fe contain 4 unpaired electron in 3D, CO contain 3 unpaired electron, Ni contain 2 unpaired electron. म्हणजेच 3D सिरीज मधल्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या कमी कमी होत जाते. And hence the strength of the bond decreases, and hence melting and boiling point also decreases. काय सिक्वेन्स बोललोय लक्ष द्या. सुरुवातीला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 3D सिरीज इन्क्रीज होत चालले आहे, स्ट्रेंथ ऑफ द बॉन्ड इन्क्रीज होत चालला आहे, मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट पण इन्क्रीज होत चालला आहे. क्रोमियमचा मेल्टिंग पॉइंट हायेस्ट आहे. त्यानंतर Fe पासून पुढे जे येणारे इलेक्ट्रॉन आहे ते स्टार्ट पेअरिंग अप आहे. त्यामुळे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 3D सिरीज डिक्रीज होत चाललाय, स्ट्रेंथ ऑफ द बॉन्ड डिक्रीज होत चाललाय आणि मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट सुद्धा डिक्रीज झाल्याचं आपल्याला दिसून येतं. इथे मॅग्नीज विषयी आपण बोललेलो नाही. या मॅग्नीजच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल बघा, हा एक्सेप्शनल आहे. मॅग्नीज जसा 3D सिरीजमध्ये तसा टेक्नेटियम पण आहे, त्याच्याच ग्रुपमधला आहे. मग मॅग्नीज आणि टेक्नेटियमच्या बाबतीमध्ये अडचण काय आहे की बोथ ऑफ देम पजेस 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 3D सिरीज. मग क्रोमियमकडे पण 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन होते 3D सिरीजमध्ये, मॅग्नीजकडे पण 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे 3D सिरीजमध्ये. मग आपल्याला अपेक्षा आहे जसा क्रोमियमचा मेल्टिंग पॉइंट हाय आहे तसा मॅग्नीजचा पण हाय पाहिजे होता, पण प्रत्यक्षामध्ये त्याच्याकडे ॲबनॉर्मली लो मेल्टिंग पॉइंट असल्याचं दिसून आलंय. मग मॅग्नीजकडे मेल्टिंग पॉइंट लो का बरं आहे तर त्याचं कारण अजून क्लिअर झालेलं नाही. पण सायंटिस्टचं असं म्हणणं आहे की इट मे बी बिकॉज ऑफ द कॉम्प्लिकेटेड लॅटिस स्ट्रक्चर. मॅग्नीजचं जे लॅटिस स्ट्रक्चर आहे ते कॉम्प्लिकेटेड आहे अँड मे बी बिकॉज ऑफ द लो ॲटोमायझेशन एन्थाल्पी. त्याची कॉम्प्लिकेटेड लॅटिस स्ट्रक्चर आणि लो ॲटोमायझेशन एन्थाल्पी या 2 मुद्द्यांमुळे मॅग्नीज आणि टेक्नेटियमकडे 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटल असून सुद्धा त्यांचा मेल्टिंग पॉइंट हा ॲबनॉर्मली लो असल्याचं दिसून आलेलं आहे. काय सांगतोय बघा, मॅग्नीज आणि टेक्नेटियम नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटल किती आहे? 5 सगळ्यात जास्त आहे. मग तर मेल्टिंग पॉइंट सगळ्यात जास्त पाहिजे होता, पण लो मेल्टिंग पॉइंट आहे ॲबनॉर्मली. का बरं? 2 कारण आहेत. मे बी बिकॉज ऑफ द कॉम्प्लिकेटेड लॅटिस स्ट्रक्चर अँड मे बी बिकॉज ऑफ द लोअर ॲटोमायझेशन एन्थाल्पी. इथे MCQ पडू शकतो. त्याचबरोबर झिंक आहे, कॅडमियम आहे, मर्क्युरी आहे, यांच्याकडे n-1d ऑर्बिटलकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच नाही आहे. आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच जर का त्यांच्याकडे नाही आहे तर साहजिकच त्यांचा जो बॉन्ड आहे मेटॅलिक बॉन्ड तो तेवढा स्ट्रॉंग असणार नाही, तेवढं क्लोज पॅक स्ट्रक्चर असणार नाही. आणि त्यामुळे या झिंक, कॅडमियम, मर्क्युरी हे सॉफ्ट आहेत आणि यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट लो असल्याचं दिसून आलेलं आहे.
हे दोन एक्सेप्शनल लक्षात घ्या. याच्याकडे 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असून सुद्धा याचा मेल्टिंग पॉईंट लो आहे. कोणाचा? मॅग्नीजचा. त्यासोबत टेक्नेटियम पण आहे दुसऱ्या पिरियडमधला. इकडे झिंक सोबत कॅडमियम मर्क्युरी यांच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटलच नाही आहे. त्यामुळे स्ट्रेंथ ऑफ द मेटॅलिक बॉन्ड एकदम लो, त्यामुळे क्लोज पॅक स्ट्रक्चर नाही आणि त्यामुळे ते सॉफ्ट आहेत आणि त्यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट अतिशय लो असल्याचं दिसून आलेलं आहे. तर ऑल दिस इज अबाउट द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट. मेनली आपला अभ्यास हा 3D सिरीजवर आहे. हे मी तुम्हाला चॅप्टरच्या सुरुवातीला सांगितलेलं होतं. यांचं जर का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्यवस्थित तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे लक्षामध्ये येईल की कसे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पहिले वाढत जातात आणि नंतर कसे कमी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. तर ऑल दिस इज अबाउट द मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ द 3D series, that is D block element. Now about the atomization of the 3D series. The combination of atom is called as atomization. Atomचं जे combination आहे त्याला म्हटलं जातं atomization. And the energy which is released during the combination of atom is called as atomization energy or atomization enthalpy. कॉम्बिनेशन ऑफ ॲटमला काय म्हटलं आपण? ॲटोमायझेशन. आणि हे कॉम्बिनेशन ऑफ ॲटम होत असताना जी एनर्जी रिलीज होईल त्याला काय म्हटलं आपण? ॲटोमायझेशन एनर्जी ऑर ॲटोमायझेशन एन्थाल्पी. आता ही जी ॲटोमायझेशन एनर्जी आहे इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटल. म्हणून आपण लिहिलं आहे ॲटोमायझेशन एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटल. आत्ताच आपण बघितलं तर ट्रान्झिशन सिरीजमध्ये इन द मिडल ऑफ द सिरीज द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटल आर हाय. जेव्हा आपण ट्रान्झिशन सिरीजचा विचार करतो तेव्हा ट्रान्झिशन सिरीजच्या जवळपास मध्यभागी n-1d ऑर्बिटलमध्ये असणाऱ्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते. मग साहजिकच त्या ट्रान्झिशन सिरीजच्या मध्यभागी आपल्याला ॲटोमायझेशन एनर्जी सुद्धा जास्त असल्याचं दिसून येईल. काय वाक्य आहे बघा. Now in the middle of the transition series more are the number of unpaired electron in n-1d orbital and that's why more will be the atomization energy in the middle of the series. या ठिकाणी 3D सिरीजचा जर का विचार केला तर असं दिसून आलेलं आहे की व्हॅनॅडियमची ॲटोमायझेशन एनर्जी सगळ्यात जास्त आहे. कोणाची? व्हॅनॅडियमची. खरं पाहिलं तर क्रोमियम आणि मॅग्नीजकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जास्त आहे पण यामध्ये व्हॅनॅडियमनी बाजी मारल्याचं दिसून येतं आणि व्हॅनॅडियमची ॲटोमायझेशन एनर्जी ही 3D सिरीजमध्ये सगळ्यात जास्त असल्याचं दिसून येतं. हा MCQचा प्रश्न बनू शकतो. काय बोललोय पूर्ण बघा. कॉम्बिनेशन ऑफ ॲटमला काय म्हणायचं? ॲटोमायझेशन. या दरम्यान रिलीज झालेल्या एनर्जीला काय म्हणायचं? ॲटोमायझेशन एनर्जी. ॲटोमायझेशन एनर्जी कोणाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे? नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटल. ट्रान्झिशन सिरीजमध्ये मिडल ऑफ द सिरीजमध्ये नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटलची संख्या जास्त असते म्हणजेच तिथे ॲटोमायझेशन एन्थाल्पी ॲटोमायझेशन एनर्जी सुद्धा जास्त असेल. 3D सिरीजमध्ये ॲटोमायझेशन एनर्जी सगळ्यात जास्त कोणाची आहे? व्हॅनॅडियमची आहे. लक्षात आलं आहे? थँक्यू.